नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। निपाड पोलीस ठाण्यात 5 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला होता। नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे, तर पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार झाल्याचं देखील समोर आलंय। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पीडित तरुणीवर वर्षभराच्या कालावधीत विविध ठिकाणी अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात येत आहे। पीडित तरुणी आणि संशयित आरोपी यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाली होती। याच ओळखीचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करण्यात आला। धक्कादायक म्हणजे दोघांनी विविध ठिकाणी अत्याचार करण्यात आले। निफाड पोलीस ठाण्यात 5 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिला गुन्हा घडल्याने निफाड पोलिसांनी आडगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला होता। आडगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर 4 संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे।